हॅलो एव्हरीवन. सकाळी ह्या बेड सरकवत होती, कारण जिथे बेड होता तिथे मला पूजा मांडून घ्यायची होती. म्हटलं हे पहिल्यांदा काम आवरून घेऊया. नंतर मग फ्रेश झाली आणि छोटं मोठं जे डेलीचं स्किन केअर असतं ते करून घेतलं. थोडा नटापटा पण केला आणि नंतर आम्ही छान अशा रेडी झालेलो होतो. उंबरट्यावर छान रांगोळी काढून घेतली आणि दारापुढेही छोटीशी रांगोळी काढली, कारण डायरेक्ट पायऱ्या लागतात. म्हटलं छोटीशीच रांगोळी काढून घेऊया. पूजेसाठी वेळ होता, म्हटलं त्या अगोदर सगळं साहित्य आणून ठेवूया. आणि जवळपास मी हे 7वी असल्यापासून करते आणि एक्झॅक्ट टायमिंगला मी पूजा मांडायला घेतली. माझी मम्मीही करते, त्यामुळे मलाही शिकायला भेटलं ही पूजेचं महत्त्व. आणि नंतर मग मी सगळं पूजा मांडून घेतलेली होती छान अशी. म्हटलं पुस्तकही वाचून घेऊया. काही लोक संध्याकाळीसुद्धा पुस्तकं वाचतात, पण मी सकाळी सगळं आवरून घेतली, छान पूजा मांडून घेतलेली होती. त्यामुळे म्हटलं सकाळीच पुस्तक वाचून घेतलेलं बरं. आणि नंतर मौर्य आलेला होता आणि त्याला फक्त एकच हवं होतं, त्यातलं सफरचंद. म्हणून तो डोकं टेकून पाया पडत होता. आम्ही तर खूप हसलो होतो त्यावेळेला. मग आम्ही त्याला एकच सांगत होतो की देवीला विचार मी हे फळ घेऊ का म्हणून. तो ऐकला नव्हता, पण नंतर ऐकला आणि देवीला छान विचारत होता मी घेऊ का म्हणून. नंतर मला जाम भूक लागलेली होती. म्हटलं चला खिचडी खाऊया आणि छान अशी खिचडी बनवलेली होती. दह्यासोबत खाऊन घेतलं. संध्याकाळी नैवेद्यासाठी म्हणून मी तांदळाची खीर बनवलेली होती आणि अमितसुद्धा माझ्या मदतीला लागलेले होते. त्यांनी वरणाला फोडणी घातली, कारण वाघमी रडत होती म्हणून ते मदतीला लागलेले होते. आणि कधी कधीतरी लागतातसुद्धा. तुमचेही मिस्टर लागतात का? दीदीच्या सासूबाई आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनाही बोलवलं आणि आरती करून घेतली. असा आजचा दिवस होता. थँक्यू फॉर वॉचिंग.